मग पर्याय काय तुमच्याकडे? आम्हाला देणार नसाल तर गोठवा. गोठवा ही मागणी केली त्यांनी. फ्रीज आहे. स्वप्न जे चुरल्या गेलं असं वाटत नाही, तोडल्या जाईल. धनुष्यबाण जर गोठवला गेला, बाळासाहेबांचं चिन्ह होतं नाही, असं काही नाही. पक्षाचं चिन्ह होतं. अनेक शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढालतालवर पण होतं ना. एवढं विसरू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे. तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला, तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढालतालवर होतं सुरुवातीला. आम्ही ती सगळी मशाल पण होतं आमच्याकडे पहिलं, हेही तुम्हाला सांगतो. जुनं गाणं आहे साहेबांच्या वेळचं मशालीचं. तर ढालताल होतं, मशाल होती, मधल्या काळात धनुष्यबाण होता. आता हा धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे. पण जर कोर्टाला पर्याय सांगितलं तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा. बोललो नाही असं होतं का? असं म्हटलं जातं की बाळासाहेबांचं चिन्ह गोठवण्यासाठी हे बोलतात. पहिली गोष्ट अपात्र करता येतं, म्हणजे करता येतच. त्यांनी तेच सांगितलं की थोडंसं माननीय बागची साहेबांनी असं विचारलं होतं माननीय न्यायमूर्ती की आता ती जरा तो काय देवाचा झाला आता की त्याला आता गोठवण्यामध्ये काय असेल, तर त्यांनी मग सगळी उदाहरणं दिली देवदत्त कामतांनी. आणि असं सांगितलं की यापूर्वी असे अनेक निर्णय झालेले आहेत की प्रत्यक्षात म्हणजे बोंबईच्या काळामध्ये ती केस आहे बोंबई, तिथं कितीतरी विलंबाने ती डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर इथं पहिली गोष्ट डिस्क्वालिफिकेशन कोणी करायला पाहिजे होतं, तर ते स्पीकरनी करायला हवं होतं. ते केलं नाही. आणि त्याच्या उलट जे काय पुढच्या प्रक्रिया आहेत त्या उलट्या सुलट्या आहेत सगळ्या. हे सगळं त्यांना स्पष्टपणे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला कपिल सिब्बलांचा जो वाटला तो सातत्यानेच येतोय, पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी. त्यातलं त्यांनी असं एक चांगलं एक म्हटलं, पॉलिटिकल लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लाईफ काय, त्याला 5 वर्षाचं त्याचं लाईफ आहे ना लेजिस्लेटिव्ह पार्टीचं. तुम्ही पक्ष निवडून आला तेवढं लेजिस्लेटिव्ह पार्टी, उद्या तुमचा शून्य आला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठे असेल? मग पक्ष म्हणजे पक्ष नसेल का? तर पॉलिटिकल पार्टी कायम असते, लेजिस्लेटिव्ह पार्टी मर्यादित असते. हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणीच मांडलेला आहे. कोर्टाकडनं हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का, अशा आशयाचा प्रश्न सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो. ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो ना. आपण समजा आहे असा अधिकार न्यायालयाला आहे. हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्ध्या तासामध्ये सातत्याने सांगत होते, यांना डिस्क्वालिफाय करता येतं. काय जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं. आता उद्याचा दिवस आहे. उद्याचा आमचा युक्तिवाद संपेल आणि त्यानंतर त्यांचा शिवसेनेच्या भावना आता मशालीवर पण जोडल्यात ना. मशालीसोबत आम्ही लढलो नाही का? मशालीसोबत लढले नाही. तुम्ही आता हे भावनिक लावून आग लावायचं काम करण्याची गरज नाही. मी सांगितलं ना